असं होय. आता मग छत्रपती शिवाजी महाराज खिडो ऐकला होता बरं का? व्हिडिओ चालू होता स्वराज्याचा, आपलं व्हिडिओ चालू होता एक. आणि ते आता हिडो संपला आपलं आता अमर कोल्हेची मालिका लावली होती सावित्रीबाई फुले महात्मा जोतिबा मालिका लावायची होती आणि मोबाईल चालू व्हायची मालिका अजून तेव्हा फोन आलाय. बोल ना ते शांत राहिलं काय घेतली काय नाही. जरा गडबडीत होत त्यामुळे नाही घेतली, जरा बाहेर जायचं होतं मला ते. परत गाडी घेण्याचं मित्र परत फोन केला पण फोन बी नाही उचलला महत्व. फोन आलाच नव्हतं, मग काय वेळ नाही पोरायचं पण मी गेलतो बाहेर. ते तुला फोन ह्याच्यामुळे केलता पैसे माहिती नाही का? ते मला पोपट मला अशोकचा नंबर आहे का, मला कार येईल कुठं गायब झाला सापडा, मला नंबर आहे का नंबर दिला पण ते काय लागा ना म्हणला. मग माझ्या एक लागला दुसरा दिला त्याला, ते दुसरा लागला ते लावला त्याने बी लावला पण तो दोघांचा उचलला. म्हणलं जाऊ दे म्हणले मग काम काय ते पोपटला म्हणून फोन केला. नाही ते तुमचा फोन येतो मला आठवून धरलं होतं. असं आठवून धरलं होतं. बीडला धरलं होतं. बीड मध्ये धरलं होतं. आपल्या बीडचं काय बीडच्या आरटीओ फेमस येतं, बीडचं सगळं कलेक्टर फेमस येतं, बीडची एसपी फेमस येतं, बीड यात्रा लय भारी आपली. धरलं होतं वरलं ताट्या बिट्या केलं सोडून गेलं. असं होय. आता कधी येत गावाकडे? आता काय 10-15 दिवस लागते ना. 15 दिवस पकडून चालवलं कम्प्लीट. आता कुठे गेला भरून? आता गेलतो हैदराबादला, हैदराबाद माघारी आलोय पुण्याला. पुण्याला आला का आता? पुण्याला चाललोय. संदीपची गाठ कुठची का नाही खात भरला? पुण्याची संदीपची होय? नाही संदीपची माझी नाही. आम्ही काय कोणतं आम्ही उभा त्यामुळं काय खाली करून भरतो खाली करून भरतो. संदीपला फोन लावायचा बघ. आता त्या दिवशी माझा मोबाईल अडकला का, मोबाईल अडकला संदीप झालं तुम्हाला. आमच्या बायकोला मोबाईल घेऊन दिलाय, त्याच्या आधी ठोकळा घ्यायचा राहिलाय बघ. ठोकळा म्हणजे चार्जिंगचा ठोकळा नाही का कंडक्टर मागचा इंडक्टर मग ठोकळा म्हणून आपलं साध्या भाषेत एवढं कोणाला कळतंय. ठोका मला करतं, मला कळतंय सगळं, बाकीचं काय करत चालली. तिला काय ते पिन आपली ह्याची चिकायचीच आहे, ते आयफोन सारखी पिन आलेली त्याला, त्यामुळे ती काय जरा पॅकिंग करून देत जा फुल कवा. बरं माझ्याकडे आला देत जाईल त्याला काय एवढं माझ्याकडे काय माझ्याकडे माझा मोबाईलची बॅटरी खराब झाली. हा ना त्या ठोकळा घेऊन द्यायचं माझ्या ध्यानात नाही राहिलं. गडबडीत आलो महागावी ना ठोकळा पिशे. मी काय म्हणतो मोबाईल दिला दोन्ही साईडची शिकायची. तिला काय करायचं तिला काय म्हणावं आणून देतो मोबाईल. म्हणजे मग सकाळच्या कसं मग दिवसभर मोकळ होतं. मला लागतं 2 तास लावला तर फुल होतं. संध्याकाळच्या मग झोपता माझा काढून तिचा लावला काय मग सकाळच्या होत तिचा फुल होईल. मग दिवसभर चालतं, आपल्या लाईटची गरज नाही काही. माझ्या मोबाईलची 10 मिनिटं पिन काढली की 4 दिवसाची बॅटरी खराब झाली, मग बॅटरी लगेच संपत्ती. त्यामुळे काय सकाळ उठलं तरी मला लावायचा जमतो. तुला जेव्हा लावायचं लावून सकाळी त्याला काय कधी मी 10-11-12 वाजता मी तर कोरड जागा तुला काय गरज आहे काही. थोडं काय आपलं कामावून आला लावला ना तरी बी साहेब तर फुल होते. फुल झाला की ते तिला पुढचं मग रातचं काय बघणार, थोड्या वेळ दिवसा राहणार काय बघणार ते. आता पुण्यामध्ये पुण्याला कुठे काय म्हणला? अरे पुण्यामध्ये आला कुठे आता? आता पुण्यात नाही सोलापूरला आहे. पुण्यात जाईन ना सकाळी.
तर आता मला संदीपला फोन गावाकडे बोलून घ्यायचंय मला. हा संदीप मला गावाकडे बोलून घ्यायचं 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टला होय. आता गेल्या बारला आपण कुठं नाही गेलता नाही 15 ऑगस्टला वाडीमध्ये. हा आता आपले कागदपत्र आपली फाईल घेऊन आता पेशला गाडी घ्यायची म्हणतो संदीप आता. ते शंकर आज ते काय कोणती गाडी घेतो तू? मला नाही माहित होतं, ते संदीपच माहित नाही. गाडीला आपल्याला काय धोत्र तुला सांगतो मी चांगलं. नाही इकडे आपल्याला गाडी बाबतीत तुला चांगलं सांगतो. कारण बिरण अजिबात घेऊ नको तुला सांगतो. द्यायचं असलं ना तू माझं ऐकून घे 1 मिनिट. मी काय म्हणतोय ती फक्त संदीप ते आपण त्या डोकं कारण आपला काय देणं का आपण आपला काय देणं काय त्यातलं काय सांग. काय ते फेडणार ते येते म्हणजे आपण आडपणाचं म्हटलं म्हणजे एक तर आपण कधी कोणाच्या कामात आडपणत जातो ते त्याला कळत नाही का. म्हणजे समज करतो विचार करून करत असं ना कुठलं तरी. मी काय म्हणतो मला वाला उभेरचं काही खरंच वाटत नाही. काय लोक लय वाला उभेर होतील ते त्यांच्या घरात चहा प्यायला साखर नाही बघ तुला सांगतो पुण्यात. मी काय म्हणतो तुला कळतं का. मी काय म्हणतो तू संदीपला फोन लावणार का. तुमचं पण अनुभव असेल त्या क्षेत्रात मला तरी काय माहिती सांग बरं तू. आता मला तो राजकारणामधलं विचारलं कोणत्या मात्र मला हे विचारलं तुला सांगेल मी सगळं देवा धर्म तुला सगळं सांगेल. पण त्या गाडी सांगेल तुम्हाला अनुभव त्यातला आहे. म्हणजे ज्याची माहिती ज्या क्षेत्रात ते माणूस आहे. तुला सांगतो ते स्वामीने का बरं तुझं आमच्या स्वामीने काही काही केली काहीतरी कारण असं म्हणून की केलं ना ते काय टेम्पो घ्यायला गेलं का असं धंदाच नाही राहिला. अरे कारला तुला सांगतो झाली मेट्रो चालू झाली तुमच्या ट्रॉफिक मध्ये छानच बसायला लागले. 15 मिनिटात तिकडं 15 मिनिटात इकडे दिवसभर तुमच्या कार मध्ये कोणी स्कॅन द्या आता. ते तर आहेच. पुण्याची कंडिशन झाली त्याची खराब. काय मेट्रो चालू झाली 15 मिनिटात तुमच्या रिक्षाने गेलं 5 मिनिटात मेट्रो स्टँडला सोडलं की इकडे इकडून उतरलं रिक्षाने गेलं लगेच गेले. कारने कोण इतकं आणणार आहे कोण आता. आता पुन्हा आणाय 4-4 तास त्या कार मध्ये बसून राहील मोकळे राहिले. काय म्हणायला लागला त्या कार मध्ये त्यामुळे त्याने इकून टाकले ते. त्याला टेम्पो घ्यायचं चाललंय खूप त्यांचं. तू कधी 15 गावामध्ये हा येईल ना 15 तारखेपर्यंत नाही पण माग पुढं होईल. 15 गेला असतं बारीक काम झालं असतं. ऐकून गेला मी काय म्हणतो तुला ती. आता गेल्या बरला आपण पाठला का चाललो तुम्ही गेल्या बरला तर आपण कुठं टाकतो आईची माघारी पाहिजे नव्हतं. तूच मला रिक्षा टाकलं होतं तोच उतराय तूच होता. पण इटलचं लग्न होतं त्या दिवशी इटलच्या लग्नामुळे ते पिंटूला तिकडे भाडं लागलं ते महाकाळ्याचं. पिंटू तिकडे गेला. हे तुला आल्या म्हणे का आपलं मोबाईल बघत तुला म्हणलं मध्ये फोन आले सांगायची गरज आहे काही नाही ना. तू होता मग ते आपण जेवढं केलं त्या दिवशी. आता काय करायचं 15 तारखेला सकाळी 7 इथं 6 वाजता सकाळी इथं 6 वाजता आपल्या गाडी हजर झाली पाहिजे. म्हणजे आपलं स्पेशल गाडी करायची आपल्याला. तुझा माणूस असला का मला माणूस काय पाहिजे बरं का फक्त आपल्या उचलायसाठी त्यासाठी. बरोबर आहे. मला काय तुला म्हणजे काय तुला काय आपल्या काय गुंडागर्दी करायचं काही नाही ना. आपला फक्त कायदा कळून काय असतो संविधान काय असतं हराम करू नका असे दाखवून द्यायचं बघ द्यायचं. गोरखच्यावर काय चीज आहे का त्या देशाला दाखवून द्यायचं. देशाला गोरखच्यावर किती खतरनाक बंब बोलायची आणि त्यात काय भरलाय पुरा दारू गोळा. बरोबर हे शरीर काय तयार झाले देशी दारू आणि गांजा फुकून. आपलं शरीर खोटं आज बी लाईव्ह आपलं काय तुला तर सायची गरज आहे काही नाही ना. तू मायापाशी किती वेळेस मायापाशी राहिला असतो इथं. तुला आशीर्वाद तू इतकं समजा कधी आपलं कधी म्हणजे तुला मी कधी बोलायचं की तुला काय बोलायचो मोबाईल मध्ये आपलं जे चालू तोच विषय तुम्हाला ते पटत नव्हता. पण मी तुम्हाला हे दिवशी गोष्ट घडून आली ना मी म्हणत तुम्हाला शेवटी आपण केलं कष्ट व्हायचं नाही का. नाही ना. म्हणजे आपण काय मोका लढत होत का काही नाही ना. बरोबर आता जशी जरांगे पाटील या उपाय लढत येत
हं? हा मी काय लढतोय अधिकार मग संडास बाथरूमचा अधिकार मग ते सगळं झालं ना त्यामध्ये. हा बरोबर आहे ना. 12,000 मध्ये आरक्षण बी आलं. हरेक कुठल्या माणसाला ते जात भेद कुठं आलीच नाही यामध्ये. जातीचा काय संबंध आला? हा बरोबर आहे ना. आणि प्रत्येक माणसाला मी हिंदू जातीचा आहे. आता मामाने किती अन्याय केला सांग बरं तू. लय केला ना बामणाने लय अन्याय केला. मी आता तोच व्हिडिओ ऐकला बरं. छत्रपती शिवाजी महाराजाला अभिषेकाला महाराष्ट्राला बामणांनी छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक नाही केला. काशीहून दादाजी भट का आणला होता. मी आता तोच व्हिडिओ ऐकत होतो. तुला एक म्हणलं ऐकता ते व्हिडिओ संपला. सावित्रीबाई फुले अमोल कोल्हेची मालिका तयार ना 18 भाग आता चालू करायचं आहे बघ आता. ते लागून तेवढा फोन आलाय. म्हणजे आवाज कुठून येतोय ब्रह्मांडातून. म्हणजे आवाज कापडा जवळच काय तू कुठं मी कुठं आहे ना. बरोबर आहे. आता मोबाईल नसता काय काय बोलणं मेला कोण जायला तुला माहिती नसतं का? त्यावर जात नाही घरी त्यावर नसतं माहित. मग मोबाईल आहे का झिरो मिनिटात कुठून कुठे पोहोचवतो. आहे ना खरं आहे ना. म्हणजे अख्ख्या मोबाईलचा पावर आपला मोबाईल मध्ये फोन मध्ये फोन. कारण ह्यो डाटा ओरिजिनल डाटा काय प्रॉब्लेम काय कॉल रेकॉर्डिंग सगळं आहे आपल्याकडे. मंत्री तू सांगायची गरज आहे आपलं कॉल रेकॉर्डिंग असतात. हा ठीक आहे आपलं जे बोला मी तुला काय मोकर काय पपर मारतोय काही नाही ना. जी आपली रिअल परिस्थिती आपल्याला रिअल परिस्थिती आपली आहे ना. मग आपल्या रिअल परिस्थिती रिअल बनून फिरवायचं आहे आपल्याला. मग काय दादा कोडके पिक्चर कसा खतरनाक होता ती. दादा कोडके स्टाईल हिरो आपण. मग काय आणि आपल्या पिक्चर मध्ये एक किती खतरनाक आहे. म्हणजे आपल्या जीवनाचा अभ्यास किती रे मंत्री खासदार सगळे आमदार पिक्चर कोण तयार करणार आहे? तुम्ही तयार करणार आपला पिक्चर. नाही ना आपण आपलं पिक्चर तयार होणार. आपली कलेक्टर आपल्याला जायचं काम करायचं फक्त. मग काय कॅमेऱ्यावर नाही टीव्ही कॅमेऱ्यावर फिमेरे सगळे त्या गोवर्धनच्या मोबाईल मध्ये पहिलेच काही सगळे. म्हणजे ह्या कॅमेरा मध्ये कोणी सुटलेलं नाही. ना बरोबर आहे. अरे कोणाची अवकात आहे का आपल्यासोबत बोलायची? ते मोदी असो सुप्रीम कोर्टात जज असला सूर्यकांत गोरखच्या बोलायची अवकात आहे त्यांची. म्हणजे जनतेच्या पैशावर त्या खुर्चीवर बसले तर आज एका कलेक्टरला अशोकराव महिन्याला 7.5 लाख रुपये खर्च आहे. 7.5 लाख रुपये एका कलेक्टरचा महिन्याला. ते पैसा कुठून जातोय? आपल्या गोरगरीब जनतेच्या ह्यातून पैसा त्यांना जातोय. आणि ते काय बसलेत गोरगरीब जनते सेवा करायला. हॅलो काय म्हणला? बसले महिन्याला 7.5 लाख रुपये काय म्हणला? महिन्याला 7.5 लाख रुपये एका कलेक्टरला खर्च होतोय. कलेक्टर एका महिन्याला. ते पैसा कोणाचा? आपल्या गोरगरीब जनतेचा. आपल्या लोकांचा. आणि ह्याने जर गोरगरीब जनता मारा शेतकरी मरतील फाशा घेऊन ह्या आमच्यासारख्या फाशा घेऊन तिरंगा समोर औषध पिऊन दखल घेतलं म्हणल्यावर ह्यांना फाशा कुठली पाहिजे? मला लय बोलायचं यांचे अंड सगळं कापून फेकून द्यायला पाहिजे. मग तू सांग आपण जे आपल्या पोस्ट असतात आपण व्हिडिओ मध्ये जे बोललो काय चुकीचं बोललो? कारण हे आपलं जे युट्यूब चॅनल ना अशोकराव आपल्या जीवनाचं पुस्तक आहे एक ते. अरे जे चालणार गटर निघलाय आता छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे. तुझं गोरखच्या जीवनाचं एक पुस्तक आहे. अरे तुझ्या जीवनाचं एक पुस्तक आहे. तुझ्या मोबाईल मध्ये काय आहे? पुस्तक आहे. एक पुस्तक आहे. तू काय करतो सगळं तुझ्याकडे काय आहे काय नाही. तू किती दारू पितो, तू कुठं खातो, तू कुठं माय घालतो, तुझा डाटा सगळ्या मोबाईल मध्ये ना. मोबाईल मध्ये आहे ना. मग तू जर खोटं बोलत तुझा मोबाईल खोटं बोलणार आहे का? नाही ना. मोबाईल सगळं धावतोय. मग ह्या गोरखच्या समोर बोलायची कोणाची खोटं बोलायची अवकाश आहे कोणाची ताकद आहे? मग ह्याला मध्ये पॉवर मग ह्यो का पॉवर तयार झालाय का? अरे मग ह्याला बी रात्रच कष्ट केलं तेव्हा एवढा पॉवर तयार झालाय ना. मग काय आणि आपल्या जीवनात जो घटनाक्रम घडत गेलाय तो घडत गेला. आपला जो टाइम नुसार चाललो आपण. आता पाठीमध्ये
गावाच्या घटना का घडल्या कमन घडल्या आपण मागच्या जन्म जमतंय का आपल्याला आप्पा हा बोल ना ते जाऊन दे आपल्या गावाचं सरपंच काढ आपल्या सरपंचाचं लग्न होऊ नाही जिंदगीभर छक्या बोकाचा करावं इकडे बघा अशोक तो औरंगाबादचा सरपंच भास्कर पेरे पाटील म्हणून एक आता 15 ऑगस्टला काय करायचं तुला सांगतो त्यामुळे तू जर आला ना अशोक इथं तुला भेटेल मोठ्या मोठ्या माणसं गाडी पडते माझ्या संग आलं तर स्पेशल गाडी करायची आपला मग तू येतं 15 तारखेच्या 14 तारखेला येत असते संध्याकाळी इथं आता ज्याला ते अशा आहे घालं 2-4 माणसं काम करतो बहिणचं त्याच्या मी काय म्हणतो ह्याच हिसाब कधी करायचं तुला सांगतो ना आता 15 ऑगस्ट आहे ना आता येईन ते 15 ऑगस्ट मी डायरेक्ट ओपनली बोलू शकतो बरं का त्याला हे चित्तर काय बोललो ते हे मच्छर आहे हे मच्छर राजला जमतंय काही आपला मेन दुश्मन कोण आहे मोदी आपला पंगा कोणा सगळे आपला पंगा वरून यंत्रणा ताईट केलं तर खाली यंत्रणा ताईट होईल तुझा पंगा कुठून नाही तुला सांगतो मी मोठी वरून नाही पण आमचा खालूनच आहे गावातून डायरेक्ट अरे मी काय म्हणतोय वरून जर मोदी ताईट केला तर खालती ताईट होते ना यंत्रणा ताईट केलं तर खालती ताईट होते ना म्हणजे यंदा बापा यंदा आहे घाल सरपंच पदालाच उभा राहायची मलाच राहायची यंदा उभा अरे होईल मोर्ची मोर काय बी रुपये द्यायचं नाही नुसतं उभं राहायचं आणि नुसतं थांबायचं काय करायचं उत्तर तुमच्याच मोबाईल मध्ये येणार तुमच्याच मोबाईल उलटे फिरणार हे विचार करा तुम्ही 15 तारखेच्या मोर पडू काही होऊ नुसतं टाकायचं मग टाकायचं यंदा काय म्हणतोय हे तुझा जे मोबाईल आहे ना बोलतो ना मोबाईलवर 15 तारखेला ह्याच मोबाईलवर तुला गोरखच्या नाही 15 तारखेला मोबाईलवर तुझ्या मोबाईलवर यंदा मी जर योग आलो ना तर मी यंदा भाषण करणार आहे माहिती का भाषण नाही पण त्याची मी बाबासाहेबच्या पोराची अख्खी इज्जत घालणार आहे तिथं स्टेजवर मी काय म्हणतो भाषण आपलं हिथं नाही आपलं हिथं नाही मला करेक्ट मिळून डायरेक्ट दादाकडे जायचं तिकडे पाटलाकडे आपलं हिथं काय हातपुणी करायचे हातपुणी आता डायरेक्ट मीडियात घुसत आता मीडिया मी आता गेलो ना 15 तारखेला आलो ना योग पोरांनी अख्खी मला म्हणणार रे मी स्टेजवर म्हणणार रे अरे थोडी लाज वाटली पाहिजे या गावाच्या सरपंचाला जरा घरगरीबाचे काम करायला पाहिजे ते 2-4 माणसाचे काम करतोय सरपंच असला असतो काय गावचा कुठं इज्जत घालणार त्याची मी मग त्यांची तर अवकात दाखवून द्यायची ना पण त्याची अवकात अवकात यंदा लावून द्यायची त्याला मग गोरखच्या दिसते अवकात हरी त्याला दाखवून देणार रे मला फोटो हे काय माझ्या मुला उठलंय कारण आपलं संविधान आहे ना आपलं संविधान जे आहे ना आपलं घटनेत तर आपलं 19 कलम असतं ना 19 कलम आपले जगण्याचे अधिकार आता हे सरपंच झाले ते त्या संविधानानुसार घटनेच्या कलम ते संविधान शपथ घेऊन सरपंच झालेच नाही मग त्या संविधानाला काय ते त्याला संविधान सांगायचं समजून जरा गोरखचं संविधानाचा किती खतरनाक तुला सांगायची गरज आहे काही पण त्याच्यावर किती अन्याय अत्याचार सहन केला फक्त माझ्या जीवाला माहिती तुला सांगायची गरज आहे काही पण आल्ला दिवस जात असतो आल्ला दिवस राहतो का हर कुत्ते कधी राहते तुला हे मन राहायचं नाही माहिती बरोबर ना हा बघ आपली मेहनत केली पण अशी करायची पण एकाची वाट लावायची आपल्या जगात हे सृष्टीला पृथ्वी गोरखच्या समोर कोणाची बोलायची अवकात नाही बरोबर ना माझ्या समोर म्हणजे आपल्या मोबाईलच्या समोर म्हणजे मोबाईलच्या मोबाईल समोर कोणाची बोलायची अवकात नाही मला तर शब्द पण बोलायची गरज नाही कुठलं काही आपलं जेवढं बोलायचं मागे बोललो आता आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण जेवढे व्हिडिओ बनलेत ना चांगले बनलेत आपण ज्या टायमाला बोललो काय बोलायचं ती हे आपला आवाज कोणी म्हणजे कोणी आपल्या इथे आपला आवाज बंद करू शकत व्हिडिओ कोणी बंद करू शकत करते आवाज बंद करू शकत नाही कोणाला जे सत्य आहे ते सत्य फाडली माणसं त्यांची नाही मग जे सत्य ते सत्य खरं नाही कधी मी बरोबर आहे ना खोटायचं तर का सत्याची हार जितोय का खोट्या जितोय मग आपण काय आपण खरं खोटे ते करेक्टर सांगायला गेलो 15 तारखेला मग त्यामुळे संदीपला फोन लावायचा आहे
मग ते जमलं गाडीच तर मग बरोबर ना, आपली गाडी आली तर आपलं जर फिराय बरोबर नाही जर आली तर मी त्याला बोलून घेणार इथे 15 तारखेला संदीप 14 बस म्हणणार आहे आणि 15 तारखेला सकाळी मग ह्यांना मग काय नाही कलेक्टर अर्ज द्यायचा माझ्या पद्धतीने किती काय अर्ज द्यायचा आणि तिथे काय नाही बोलायचं यांना शब्द कुणाला बोलायचं नाही शिवराव अर्ज बरोबर आहे ना अर्ज द्यायचं पाठलाकडे जायचंय गाडी घेऊन तो आता सरपंच नाव काढला तो अरे पाटलाची कधी मी गाडी घेता आपल्याला टेन्शन नाही पाटलाचं नाही नाही आपलं 15 टाकलं आपलं टायमिंग मध्ये असतं आपलं टायमिंग अलग असतं ज्या दिवशी काय मग 15 आता काही जर झाला तर वापस येत नाही मग तिकडे 20,000 1,00,000 रुपये जर लागले दादाची गाडी घ्यायला तर दादाची गाडी घेऊन यायचं मग ते गोरख चव्हाणचं मग 1,00,000 रुपये आपण कारण बरं का अशोक मला पाठीमागच्या टायमाला दादा जायचं होतं का अरे मला किती 10:30 मला किती लोकांना फोन केला मला कुठं रुपये दिला नाही माझे पैसे असून शेवट होतो ना अरे जरांगे पाटील आहे ना विठ्ठल नाही का आपला श्रीरंग बापूदा त्यांचा पाहुणा आहे बरं का देऊ आता लग्न झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे विठ्ठल म्हणजे कोण आपलं पोस्ट म्हण आहे साताऱ्याचा इथं साताऱ्याचा पोस्ट म्हण आहे हा पण ते लग्न झाल्याच्या नंतर आता ते पाहुणं झालं घरातलं बरं का मेंबर देऊ सातारा स्टोरी काय सांगतो तुझी जरा आपलं जे मॅटर आहे ना सगळं साताऱ्यामध्ये मॅटर आहे सगळं आपले आणि सुरुवात करून ऑर्डर पोस्ट आम्ही मागेल ते आता इथं लग्न झालं का तेव्हा परत आता आम्ही मी इथं गेलतो ना तिथं त्यांच्या घरी त्याची बायको आम्ही तिकडे गेलतो ना दादाकडे काय हा ते पाहुणा आहे म्हणजे एकदम तिथं जवळचं पाहुणा आहे ना तो त्याच्या जवळ बाप आहे का पुरीचा त्यांचं काय नातं आहे एकदम जवळचं आम्ही आता गेलतो ना मागेल ते इथलं आम्ही असं आहे का आणि तिथे जेवण करून आलेलो आहे भेटायचा लागला मोबाईल आपलं फुल चार्जिंग करून दिलं मोबाईल इथं लागणार दिवशी इथला मी इथं तशी म्हणत होती गाठ लग्नाला होते ना पाटील लग्नाला बी होते ना तिथं असं आहे का हो इथं लग्न होते ना पाटील आता आपल्याला तर काय मी तर आलो सुद्धा आता तुला मला यायचं होतं पण ते काय पिंट मला म्हणला त्यांचं लय नातं आहे खतरनाक नातं आहे त्यांचं जवळ एकदम पाहुणे कोणते मावळं आता काहीतरी नातं आहे बघा ते आपल्या बाग आपला पोस्ट आपला पिंटो आपला कोण आहे आपला ज्ञान राहणारा पिंटो रिक्षावाला पोस्ट बर कोण इथल आहे म्हणजे आपल्याच गावाची पोस्ट बसत का नाही आपल्या पोस्टची बातमी पोस्ट आपल्या पोस्ट मनोज म्हटलं आपलं पोस्ट आहे ना मग पोस्ट म्हणजे गोरख चव्हाणचं पोस्ट म्हणजे किती खतरनाक पोस्ट आहे मग पोस्ट बातमी सुटली का नाच करत ना आता नाच करत ना भाऊ मग 10,000 नाच केला का तो समजा मग नाही रे पण आज राजे मोठं व्हिडिओ आलता बघा शिवाय राजे मोठं व्हिडिओ आलता सगळे मोबाईलला खतरनाक पोस्ट टाकली बघ मी आपल्या भाजी कपडे बिपडे घेतलेले दादाने का आता आम्ही गेलो तेव्हा असं मग त्यांचं लय जवळच राहतंय त्यांचं विचारलं मी विचारला असं आहे का ते काळगुडे नाना गंगाधर काळगुडे नाना त्यांची माहिती चांगली वाटत दादाची माहिती काय माहिती आपल्याला इतकं माहिती आपल्याला फक्त नाही दादाची एक वेळेस गाठ पडलेली पण ते दादा लग्नाला आलते का लय वेळ नव्हते थांबले त्यांची फॅमिली फुल शेवट पण होते लग्नाला असं आहे का काम असते आम्ही हळदीला गेलतो का हळदीला पण त्यांची फॅमिली होती तिथं नाही आता कसं असतं त्यांच्या मग काम असतं त्यांचं आता हळदी लावून हे महत्वाचं असतं ते लग्न लावलं लगेच गेलते येणं महत्वाचं असतं बाकी दुसरं काय दादामुळे फॅमिली पण 2-3 दिवस होती तिथं नाही म्हणून दादा कोण उपोषण काय शिकलो असेल मी जीवनात काय असतं काय दादा कोण शिकलोय सगळे मग काय आणि आपलाच बाबाच्या टायमाला ह्याला सभा होती का कुठे त्या अंतराला मोठी सभा झाली होती का त्या टायमाला माझा 30 पैसे मांडला होता बाहेर
होम थिएटर फुल आवाज जमली तर सगळे बघायचं ते दिवसभर नव्हते का सभा चालू लाईव्ह होतो मोबाईलवर टीव्ही 9 वर तुला सांगतो ते दिवसभर लाईव्ह सभा केली ती 3-4 वाजेपर्यंत ती सगळ्या बाया बिया जमले तर काय म्हणते दादा काय म्हणतो ऐकायला म्हणजे इतकं दादासाठी लोक येत बाबा शेवटी माणसाचं मन समजल्याशिवाय माणसाला दुसऱ्या वेदना कळत नाही बरोबर भोगले त्या माणसाची वेदना कळून समाज इतका दादाच्या पाठीमागे ना उपोषण करायचं म्हणजे आहे ना का करायचं काम आहे काय 17-18 दिवस बिना अनापास राहायचं म्हणजे मग काय आता जे मंत्री खंत्री मध्ये ह्याला 1 दिवस राहिलं मागे मरते नोपाशी आणि ह्यांना 2-3 लाख पगार बसाय गाड्या घोड्या यांच्या काय बापाचा पैसा काय राजकारणाचा जनतेचा पैसा कसा मोकर उजळपटी चालली हरामखोर राजकारण्यांनी हिसाब कुठं व्हायला पाहिजे ना महागायलाच कोणी नाही तयार नाही जनता कशाला आता जनता बाबा तुमचा मोबाईल आता बिघडला का जनता लावली त्यांनी का आम्हाला बरोबर आज आधार कार्ड उद्या कुठं खातं खोला परत दिवशी कुठं काय नो करा असलं कामाला आता इकडे आता अभिजित देपकेंनी म्हणून जरा म्हटलं कार्ड घेतली जनता मोकर त्यांनी बरोबर कामाला लावली मग मी यंत्र म्हणजे मोबाईल सगळ्या कामाला होते बरोबर आता सगळ्या बघ सगळ्याला कोणाचं वाटतं कोणाचं वाईट व्हा नाही ना पण सरकारचा असते बरं का ह्याला गोरगरीब अन्याय करायचा मोठे मोठे राजकारणी फोडा आणि तोडा ही होत नाही फोडा तोडा राज्य करा आता हे काय करते ते हरामखोर लोक आहे तो पक्ष फोड तो पक्ष फोड हे सगळं सुप्रीम कोर्ट विकत घेतलं सगळं विकत घेतलं आणि निर्णय सगळे त्यांच्या बाजूने म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्याय देवता बसली काही फक्त मोठ्या लोकांसाठी बसली अरे संतोष भायाचा खून झाला इतकं खतरनाक पण इतकं भयानक ते त्यांना मारून अजून आरोपी सापडत नाही म्हणले यांना काय बोला पाहिजे सांग ज्याने काही केलं नाही ते लोक सापडते पोलिसाला सगळं ज्यांनी केलं ते सापडत नाही करणार सरकार हे माणसं जे मारतात सरकारचं सगळं ठरलंय स्क्रिप्ट करायचं बोर ते बिगर माणसाला जे बोलन तेच म्हणजे ह्यानेच केलंय हे 2012 सगळं ठरलेलं असो की टीव्ही चॅनल आहेत नाही 2012 ज्या टायमाला मीडिया मोबाईल आले का म्हणजे मीडिया आली का हे असं म्हणजे रामाच्या नावावर हे असं हिंदू करीत धर्म करून हे हिंदू मुस्लिम करायचं आणि हे समाज भांडण लावून द्यायची बस त्यांनी एवढंच केलंय अरे याने घरातलं घर ठेवलं नाही घरात ठेवलंय सगळं या बाबराच्या फटोकड्या यांनी काय नाही बरोबर मोदीने केलंय जे करायचे ना मोदीला ज्या मोदीचं काय रे मोदी भदीर रे त्याचं डोकं चलत नाही त्याचं बी दुसराच माणूस कोणतरी डोकं चालली पाहिजे मला अशी एक सांगतो नाही आता बाबा नाही आता पुढे ही पूजा केल्यावर ती पूजा करून पुढे एवढं हुशार आहे का मोदीला हे बी चिडी वाचा येत नाही तर खड्ड्याला तो काय शमन भारत देश चालू शकतो ते मला कळत काय लोक करतो बहीण कुठून आणले बहीण व्हिडिओ टाकला होता भेटला का तो इंस्टाग्राम व्हिडिओ टाकला होता भेटला का तो नाही काय होतं मी नाही लक्ष दिलं नाही मोदी व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला नाही आता मोदी टीव्हीला इंस्टाग्रामला यायला लागले आता मोदीचा वय मोदीने टाकलं रे म्हणतो इंस्टाग्राम व्हिडिओ बघितलंय ना मी ते हे झालं ना आपलं ते हे आंदोलन झाल्याच नंतर आलेलं आहे तेव्हा टाकलं होतं बघ 2 व्हिडिओ टाकले 2 रात्री 12 वाजता 11 वाजता मीडिया येत नाही तो मीडिया काय त्याची ताकद नाही मीडिया तरी पण आम्ही नाही मोदी यायची अवकात आहे आम्ही नाही मोदी म्हणतो मी चहावाला आहे
आणि गोरखला चहावाला खबर नाही हे तो चहावाला ओरिजिनल का डुप्लिकेट आहे आपण माणूस ओरिजिनल देशी पुण्याला गाव सुट्या मोदी डुप्लिकेट आहे माणूस आहे मोदी नाही नाही आपलं पार्ट पिक्चर मधलं देशी फोकरण काय कार्यक्रम लावतो नाही त्याला कसं आहे हाले होय म्हणलं की त्यांनी सवळायचं काम करायचे बाकी काय नाही करायचं त्याच्या हातात काय तेवढंच पाहिजे काय मग ते काय ठेवलेलं नाही आता दुसरंच कोणतरी चालत हे सगळं आता 12 वर्ष झालं तरी पत्रकार परिषद घेतली अजून ते काय जमतच नाही त्याला येतच नाही काय घेईन तो हे सगळे बसले फोटोग्राफी पाहिजे बामणं बसले तर पदावर मोठ्या पदावर ईडी सीडी बीडी एखादा बोलला का हे असं शिकून तर बनायचं त्यांना काय द्यायनी ईडी चिडी ऐकायला अख्ख्या या कधी ऐकाय नाही भेटलं हे आता ईडी चिडी कुठून आली काय नको हे ओपन केली का पहिल्यापासून कुठे गेली काय नको आतापर्यंत 2019 उद्धव ठाकरे बाहेर पडले का साखर मधून तेव्हा ईडी चालू झाली म्हणजे ह्यांना मग हे पक्ष फोटो सुद्धा शिवसेना यांना शिवसेना वाट लावायची त्यांना तेव्हा ईडी कुठून आणली कुठून ओपन केली ईडी मग आता ईडी मग आता ईडी जेवढे ईडी समजा जेवढे अरे कोर्ट बी जज बी सगळे ऐकलेले दिसते त्यांच्यातलं मग आता ऐकलं मग तेच ना मग ह्याला जबाब तेच 15 वर्ष जबाब त्याला तेच आपल्या 12 मुलीचा मग तेच ना मग आपले माझे 12 आहेत ना संडास बाथरूमचे कुणाला देते रे ऐकले कुणाला ती सजा देते का कुणाला काय देते काय नाही बकवास झाली सगळी मग तू मला एक सांग आता समजा माझं संडास बाथरूम असेल तर मला हे काग होता ते काग होता मी सगळे कागद काढले ते आता आपली चौकशी करू शकते ह्यांची चौकशी आपण करू शकतो ना कारण बाबा संविधान आपला तेवढा अधिकार दिलाय कारण तो आपला नोकर आहे अरे एवढी दंगल झाली मागल ती एवढे पोर आणले तरी बी वकील काय बोलले नाहीत म्हणजे किती मूर्खाचा बाजार झाला यो अरे हा बघ टीव्हीला मी काय म्हणतो पण सोशल मीडिया मध्ये कसं मुद्रा कोणी आता मुद्रा काय बोलायला लागले ते सोशल मीडिया मध्ये धक्का म्हणते त्याला सकाळी टीव्ही कोण बघत आहे टीव्ही आज बघत आहे कुणी टीव्ही कोणी बघत ना ते बघितलं तर त्याला घोड लावते लोक कसं घोड लावते त्या लोकांनी बघितलं तरी मी याचं काय लावतं म्हणजे 15 ऑगस्ट अशोक 15 ऑगस्ट आहे का त्यांना घराच्या पाय पण पडण्याचं मुश्किल होणार काय त्याला घराच्या पाय नाही मुश्किल पण झालं यांचं म्हणत जरा म्हटलं तुला काय करायचं 15 ऑगस्ट बाहेर द्यायचं झेंडू बाहेर द्यायचं त्याला असं बाहेर आलं त्याला कोणी त्याला सुट्टी देणार आहेत का काय पब्लिक मग आता ह्यांना फक्त दादाचा पॉवर दाखवायचा काय 15 ऑगस्टला म्हणून चीज आहे का अजित दादा एवढा मोठा माणूस किती भारी माणसाला यांनी बोलवला का आपल्यासारख्या लोकांना कळतंय लोक काय अपघात एक त्यांनी कारण केलंय सगळं मोदीच प्लॅन करून मारले अशोकराव अजित पवारला प्लॅन करून मारले हे आपण काय एवढे पागल जनता एवढी त्याला काहीतरी माहित झालं यांचं सगळा सूत्र प्लॅन करून आहे घातले त्याचं माहिती कुणाला नाही शेवट म्हणायला लागलं होतं नव्हतं राजकारण लय बेकार आहे नाही तो आता मोदीची एफटी फाईल माहितच ना बरं एफटी फाईलचं बरं मोदीचं एक्शन फाईल त्यातच मोदी कुठलेला आहे मेन तर हेच मोदी पाहिजे आता हे कुठं युद्ध काढते कुठं काही काढते एवढी बी जनता येडी नाही मानव नाही तडीपार अमित शहाने जज मारला माहिती आहे तुला तडीपार अमित शहाने जज मारलेला एक नाही ते बी उघड झालंय ना काहीतरी जस्टिस लॉयर म्हणून जज होता आणि त्या जज याला तडीपार गेलं गुजरात मधून जेजच संपवून टाकला मग आहे का मग हेच अशी गुंडा करते म्हणजे गुंडे माणसं त्या खोटच्या बैठत म्हणल्यावर जज संपितच म्हणल्यावर तुमच्या आमच्या अवकात काय राहिले सांगा समाजामध्ये असले गुंड जर त्या खुर्च्या बसले तर पाहिजे दादा सारखा बोलणारा काच काढून बोलणारा जिथे खोडे काचाकडे लावणारा ज्याला जी भाषा कळते का
बोलतो जर लोक 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 ठेपेले ते लोक काय ते म्हणले का? सगळं गुंडा राजकारण झालंय. मग काय झालं इंडियात? नाही पण जनता आता इकडं नेपाळला काय झालं, ते बांगलादेश मध्ये काय झालं, श्रीलंकाला काय झालंय, बाबा ही जनता आहे. गुंडा राज केलंय. नाही आणि जनता बिघडल्या पुन्हा पब्लिक जर बिघडलं तर पुन्हा काय होतं? मग यांना पुढे पळावे कळेल का? सांग ना तू. नाही ना, जनता जर बिघडली त्यांना पुढे पळावं कळेल का परत? जजला तुझ्या काढायचं नाही काही. अरे जे जर जनता बिघडलं मग जज कोण कोण मंत्री कोण संत्री कोण मग सगळ्याला मग पुढे ते नेपाळाला काय तुला माहित नाही काय? तसं व्हायला बसलं एखादी नाही व्हायला नाही लवकर होणार ते. जनता बिघडली आले नायड्याला आलेलं आहे लोकांच्या आता. मी ज्या दिवशी दादाकडे जाईन अशोकराव आपले जे आता पण व्हिडिओ दाबून धरलेच नाही. आता माहित सगळ्याला माहित मी कुठे सगळ्याला माहित आहे. पण काय आता त्यांच्या हातातच सत्ता आहे त्यामुळे काय तयार नाही. बाबा मी बी शांत आहे का अशोकराव? मी शांत आहे का सांगतो तुला. प्रत्येक टाइम असतो, हर एक गोष्टी टाइम असतो. कधी कुठला निर्णय जमतो काही नाही ना. त्या दिवशी नुसतं आपलं इथं लग्नाचा आड आला तर आपण वापस आलो आलो का नाही अर्ध्या वाटत माघारी मुहूर्त होतं माझं. मला विषय कट केला मी धरला म्हणलं काय तर आपला आड पडते जाणच नाही म्हणलं मोर. मग तिथून मोबाईल किती डाटा तयार केला तिथून मोर. तुला आता काय सांगायचं म्हणजे 18 ते 20 तास मोबाईल चालायचा म्हणजे डाटा एक व्हिडिओ म्हणजे 2-2-3 तास व्हिडिओ असतो आपला. म्हणजे देशात कुठली जेवढी माहिती देशी चार आपली जेवढी माहिती का सृष्टी कशी निर्माण झाली, हे देव कसे निर्माण झाले, हे बामण कसे तयार झाले का सृष्टी मध्ये मोबाईल मध्ये काय आहे आपल्या तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये सृष्टी कशी झाली ती तो डाटा आपल्या मोबाईलचा. फक्त आपल्या घराच्या बाहेर पडायचं. काय चाललंय अजून? बाकी काय ना निवांत जेवायचं सगळ्या लक्ष्मीबाळांनी मटण आणून दिलं तर खायला. अरे सगळ्या लक्ष्मीबाळांनी मटण आणून दिलं तर खायला. काय चाललंय बाकी अजून? पाऊस बिऊस काही आहे का नाही तिकडं? अरे पाऊस नाही इकडं. हॅलो हॅलो पाऊस बिऊस आवाज येतोय का? तुझा येतोय मावा आहे ना काय तिकडे? हॅलो हा हॅलो आवाज आहे ना काय? आवाज येत नव्हता ना. आता येतोय का? पाऊस पिऊस नाही शकतो इकडे काही. काय थेंब नाही का येत? नाही थेंब नाही. आता काल आज सकाळपासून नाही आज नाही आला दिवसभर. काल होता येत होत झिमझिम थोडीफार. आज नाही आला. काल होता. काल निकेतन ते आलते काल इथं निकेतन शंकर जावळ आलते इथं काल. पुढं बीडला होय? नाही इथं घरी आलते. आलते काय ते? त्याच्यामुळे निकेताला ते फोन केलता. ते त्यांचे घर फिरत दाखिले मला निकेता व्हिडिओ कॉल मध्ये. भारी घर ते बांधले पुढे ते दिसले म्हणजे. घर भारी बांधले ते. मग ते म्हातारा तिथं बसले होतं ते पण त्यांचं ते दिसले. आता असं ध्यान देते सांग बरं तू. मग काय व्हिडिओ कॉल मध्ये दिसले ते बाबा म्हातारे बाबा. मग त्यांच्या सगळं बोललो मग व्हिडिओ कॉलवर. मग परत येवाय कर देऊ का? आता म्हटलं दे मग. आता येवाय सगळं औषध पिलतो का मी? त्या टाइम त्या औषध पिऊन आलो इथं आलतो मी इथं. आलती येवाय ती मग त्याच्यावर त्या दिवशी फोनवरती व्हिडिओ कॉल त्यांची बातचीत झाली निकेताची. आता 4-5 दिवस झाले निकेता निंदवर कोणलं इकडे सप्तला आणली इकडे. ते मला म्हणली असं मला सप्त्याला आलते. नाही 70 म्हणजे 8 दिवसाला इकडे आले. आपलं खोरपायला तर आलते निकेतन ती आणले तिकडे सगळं आणले ते पुण्यावाले बाया त्या. जावं आणले तिकडे खोरपायला. मग निकेता गेली रस्ती. मग ते शंकर असते सगळं तुला मध्ये गाडीच्या काही चेकवर साया व्हायच्या त्यामुळे शंकर थांबले होते आज. मग आज जातील ते पण ते का गाडी होता. हा मग त्यांच्या नावावर गाडी घ्यायची ते संदीपला काय त्याच्या नाव काय लोन काय काढायचं त्याच्या नाव काय आहे मॅटर ते मला माहित नाही. संदीपला माहिती काय मी त्यात नाहीच कुठे भानगडीत. म्हणजे आपल्या हातात ना पदन कुठं आपण तिथं जिबली खर्च सांग बरं तू.
हा बरोबर आहे ना. गणेशराव मिळाला मला काहीतरी 1-1.5 लाख रुपये देतो म्हणला. कोण हे शंकर भाई? नाही गणेशराव मिळाला आमचा हिंदू. ते काय म्हणले? काय एक संदीप मला मामा काय पैसे देतोय. आता उचलाकडे आहेत काय 1 लाख रुपये. गावच्याकडे माझ्याकडे 1-1.5 लाख रुपये. बाबा तिची परिस्थिती काय बघितली तू? गावच्याकडे होय. आधी तर फोनच तयार नाही जगमारा साधा. एकदा व्हिडिओ कॉल केला बघ मित्र आता 10-15 दिवस झाली. रिक्षा चालवता चिली फुकली मी रिक्षा म्हणजे त्या व्हिडिओ कॉल मध्ये. रिक्षात बाजू बसलो तर कोणतरी एक आपल्या काहीतरी रिक्षाला बाजू आपलं काय घेणं देणं फोन उद्या 10 मिनिटं बोलून भरवून दे. चिली बोलली की ते काय तर माणूस म्हणला काय ते डायरेक्ट मोबाईलच म्हणजे फोनच कट केला. डबल मी 2 दिवस फोन केला त्याला. परत फोनच नाही उचलला. काय करतो काय तू बोलला ते ऐकला बोललो नाही मी शब्द नाही बोललो मी काय बोलतोय. चिली मोडलेली पहिले मला म्हणजे व्हिडिओ कॉल मध्ये. मग रिक्षात बसलं कोण माणूस होतं आपलं माहिती आहे का? बरोबर आहे. रिक्षाचं काय गेलं? आपलं माझ्या बाबा बरोबर आहे. आपण त्या मोदीला तरी पण आम्ही चॅलेंज केलंय तुला हिंमत होती आपल्या गुरुच्या केसा ढाका लावून टाकतो ते बाकी चिल्लच आपल्या समोर. आपला पंगा तुझा खतरनाक घातला पंगा तर मग चिल्लर माणसं पंगा उभे आहे सांग बरं काय तू. बरोबर आहे. लढाई करायची खतरनाक करायची मग तिथं मरण होणार जगणं होती तर मग काय त्याला मग तसं ते बारकासर काय लढत बसायचं ते नाही ना. हा बा मग कष्ट केल्याशिवाय मग बाबा आता कुठलं आता आपला एवढं बोलतो आता आपण ऐकलं मग एवढं बोलतोच ना. चालतंय आपण रात्री फोन करतो. बरं ठीक आहे ठेवू का मग. ओके धन्यवाद.